बेस्टचा संप सुरूच राहणार आहे, कोणत्याही परिस्थितीत माघार नाही असा निर्धार बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते शशांक राव यांनी केला। त्यामुळे सलग 9व्या दिवशी प्रवाशांचे हाल सुरूच आहेत, तर दुसरीकडे उच्च न्यायालयातही तोडगा निघाला नाही। आता आणखी चर्चा सुरू ठेवण्यात अर्थ नाही असं न्यायालयाने स्पष्ट केले। बेस्ट प्रशासनाने दिलेली 10% टप्प्यातील पगारवाढ तुटपुंजी असून लेखी स्वरूपात देण्याची मागणी बेस्ट संघटनांनी केली आहे। आज 11 वाजता बेस्ट संघटना त्यांचा निर्णय कोर्टात सांगतील। संप मागे न घेतल्यास कर्मचाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं। बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटवण्यासाठी उच्चाधिकार समितीनं 10 टप्प्यांची पगारवाढ सुचवली आहे, पण वेतनाचे 10 टप्पे कमी आहेत, 20 टप्पे हवे अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे। संप मागे घ्या, कोणावरही कारवाई केली जाणार नाही, आम्ही चर्चेला तयार आहोत। संप करून मागण्या मान्य करून घेणं म्हणजे आमच्या डोक्यावर बंदूक ठेवण्यासारखं आहे। आम्ही कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी तयार आहोत, पण संपावर राहून नाही असं बेस्ट समितीनं न्यायालयात सांगितलंय। पण कर्मचारी संघटना त्यांच्या मागणीवर ठाम आहेत।